मुख्यमंत्री सौर कृषी वीज प्रकल्पांतर्गत शिंपे येथील गट क्रमांक 794 मधील गायरान जमिनीवर सौर पॅनेल उभारण्यास गावकऱ्यांनी ठिय्या देऊन तीव्र विरोध सुरू केला। हा प्रकल्प उभारल्यास गावातील मर्यादित गायरान जमीन संपुष्टात येईल आणि पूर परिस्थितीस गावकऱ्यांचे तसेच जनावरांचे स्थलांतर करणं अशक्य होईल अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली। शिंपे हे गाव संपूर्णपणे पूरप्रवण क्षेत्रात येतं। दरवर्षी पूर येतो तेव्हा गावकऱ्यांनी त्यांची जनावरं या गायरान जमिनीवर आश्रय घेतात। दुसरीकडे गावातील बहुतांश शेतकरी शेतीबरोबरच दुग्ध व्यवसाय करतात। जनावरांच्या चाऱ्यासाठी हीच गायरान जमीन आधार आहे। प्रकल्पामुळे ही जागा गेल्यास गावाचा उद्रेकच संपेल असा आरोप ग्रामस्थ करतात। शासनाने गावकऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता थेट कामाला सुरुवात केल्यानं संताप उसळला। ग्रामस्थांनी एकजूट दाखवत ग्रामसभेत एकमतानं विरोधाचा ठराव संमत केला। प्रकल्प थांबवण्यासाठी न्यायालयात दाद मागितली। मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प हा आमच्या गावात करण्याचा घाट गव्हर्नमेंटने घातलेला आहे। तर त्याच्या विरोधात गाववाले सर्व गाववाल्यांनी त्याच्या विरोधात एक ठराव केला होता आम्ही बरेच दिवसापूर्वी की हा प्रोजेक्ट आम्हाला गावात नको आहे। तर का नको आहे तर त्याची काही कारण आहेत आमच्या गावामध्ये। एकतर आमचं गाव हे अल्पभूधारक शेती आहे। आमच्या गावामध्ये जवळपास 60% लोक ही ज्यांच्याकडे 5 गुंठे 10 गुंठे जमीन, फार कमी शेती 2 गुंठे 3 गुंठे अशी शेती असणारी लोक आहेत आणि त्यांचं उद्या पुनर्वसन करायचं असेल तर तीच जागा आहे। दुसरी अजून एक गोष्ट की आमच्याकडे पूर येतो, दरवर्षी पूर येतोय आमच्याकडे आणि त्या पुराखाली आमची बरीचशी घरं वगैरे गेली जातात। आमच्या खालच्या गलीची वगैरे बरीचशी घरं वगैरे त्या पुरामध्ये जातात। तर त्यांचं पण पुनर्वसनासाठी आम्हाला नोटिसा जेव्हा गव्हर्नमेंटकडनं येतात तसे आपल्या कलेक्टरकडनं, तर त्या नोटिसामध्ये मेन्शन केलं की बाबा त्या जागेचा वापर करावा, गुरं म्हणा वगैरे सगळे ही स्थलांतर करण्यासाठी। परत पावसाळ्यामध्ये जी वैरणीची शेती आमच्या गावात कसं आहे की 90% लोक ही दुधावरती अवलंबून आहेत। त्यांचा व्यवसाय हा सगळा दुधाचा व्यवसाय आणि त्यावेळी त्या दुधासाठी लागणारं पावसाळ्यामध्ये वगैरे ही वैरणीचा विषय हा सगळा त्या गायरानामधून येतो त्या लोकांसाठी, मोस्टली लोकांसाठी की जी फार गरीब लोक वगैरे आहेत। त्यासाठी ती जमीन आपल्याला गावाला पाहिजे की तेवढीच जमीन आपल्या गावाकडे राहिलेली आहे। आज आमच्या गावात दुसरी त्याच्या व्यतिरिक्त कुठलीही जमीन नाहीये आणि त्या जमीन ते गोरगरिबांसाठी राहावे म्हणून आमच्या ह्या प्रकल्पाला विरोध आहे। आणि दुसरी गोष्ट अजून एक की आमच्या गावाचं गायरान 60 एकर आहे, पण इतर गावांमध्ये 150, 200 एकर 300 एकर गायरान आहे आजूबाजूच्या जवळच्या बऱ्याच गावांमध्ये। आमचं म्हणणं असं की तिथे 30 एकर घ्या ना, तिथे तुम्ही प्रोजेक्ट करा। आमच्या गावामधलंच का? आमच्या गावामधलं जर तेवढं गायरान गेलं तर गावची जमीन राहणार काय? उद्या भविष्यात गावातली लोकसंख्या वाढणार आहेत, बरोबर, कुटुंब वाढत आहेत, बरोबर, विभक्त कुटुंब होत आहेत। उद्या गावासाठी जमीन लागणार आहे तर ती हीच जमीन आहे सगळी। गावाकडे एक्स्ट्रा जमीन कुठली आहे? उद्या काही गावात इश्यू आला वगैरे तर आम्हाला काही दुसऱ्या गावातली लोक जमीन देणार आहेत का? तर नाही देणार आहेत। त्यासाठी ही जमीन आपल्याला फार महत्वाची आहे म्हणून हा वाचवण्याचा प्रयत्न चालू आहे आणि गावाने त्यासाठी प्रखर विरोध केलाय की ही जागा आम्हाला पाहिजे, ती गावची जागा आहे आणि ती गावासाठी मिळावी म्हणून आमचा हा प्रकल्पाला विरोध आहे। त्यांनी हा प्रकल्प कुठल्याही दुसऱ्या गावामध्ये विस्तारण करावं जिथे खूप मोठं गायरान आहे आणि त्यांना जशी हवी तशी जागा तिथे अवेलेबल आहे। त्यासाठी आम्ही कलेक्टर सगळ्यांनाही आम्ही निवेदन दिलेत। आमचं न्यायालयीन लढा पण चालू आहे, पण हे दबावाखाली सगळं करण्याचं घाट घातलेलं आहे। आज शिंपे गावामध्ये मे 2025 जो मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना प्रकल्प जो चालू करण्याचा घाट जो चालू केला होता त्यामध्ये सदर ग्रामपंचायतीने जी जागा दिली होती ती गावचे गायरान साधारण 57 एकर आहे, त्यामधील 30 एकर दिले होतं। तर 30 एकरामधली वृक्षतोड भयानक म्हणजे भरपूर प्रमाणात झालेली आहे आणि सदरची ही गोष्ट ज्यावेळी समजली गावकऱ्यांना त्यावेळी सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन त्या सोलर प्रोजेक्टला पूर्णपणे विरोध केला आणि सदरच्या प्रोजेक्टला विरोध करत असताना ग्रामपंचायतीने हे कसं काय केलं म्हणून ग्रामपंचायतीला विशेष ग्रामसभा बोलवून ह्यामध्ये ग्रामपंचायतीच्याकडनं ठराव पण घेतला की बाबा सदरचा प्रोजेक्ट हा आम्हास नको आहे आणि हा विषय जरा पुढे गेला होता, त्यामुळे यानंतर आम्ही गेलो न्यायालयीन लढा मागायचा। आता हा न्यायालयीन लढा चालू आहे। आता कालांतराने 4-5 महिने झाला पावसाळा झाला, पावसाळ्यानंतर ही काम तिने तुर्तास चालू करण्याचा हे केला होता पोलीस प्रोटेक्शन। पहिल्यांदा ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी गावकरी सर्व एकत्र येऊन तो प्रोजेक्ट हाणून पाडण्याचा प्रयत्न केला। परत एकदा शासकीय अधिकारी कर्मचारी वगैरे घेऊन पोलीस कर्मचारी घेऊन त्यांनी चालू करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांचा हाणून पडलेला आहे आणि इथून पुढे ह्या प्रोजेक्टसाठी कोणाचं बलिदान गेलं तर चालेल
किंवा कोण म्हणजे हा प्रोजेक्ट होणारच नाही ह्या मताशी ठाम राहून सर्वजण ह्या प्रोजेक्टला विरोध करत आहेत. आणि शासनाला पण एकच विनंती आहे की जो प्रोजेक्ट होतोय हा गायराना होतोय. आज 2005 एवढी पुराची पूर आला, 2019 आला. याच शासनाचा जो अधिकार आहे जो कलेक्टर साहेबांचा, ह्या कलेक्टर साहेबांनी ह्या पूर नियंत्रण रेषेखालीमध्ये जे शेतकरी गेलेले आहेत, ज्यांची घरं गेले, त्यांना कलेक्टर साहेबांनी हे नोटीस दिलेले आहेत की बाबा स्थलांतर होण्यासाठी पर्यायी जागा म्हणून ती आहे. आज पर्यायी जागा म्हणून ती गावासाठी आहे, ज्याला खरोखर गरज आहे म्हणून पर्यायी जागा म्हणून ती आहे. आणि आज बऱ्यापैकी शिंपे गाव ह्या पंचकृषीमध्ये दुधासाठी दूध पुरवठा करणारा एक सर्वात मोठं आहे. म्हणजे वारणा दूध संघ असू दे किंवा गोकुळ दूध संघ असू दे किंवा इतर प्रायव्हेट असू दे, पण सर्वात जास्त दूध पुरवठा करणारा गाव म्हणजे शिंपे आहे. आणि शिंपेच्या लोकांची जी दैनंदिन अवस्था आहे, जी दैनंदिन जगण्याची जे मूलभूत कारण आहे म्हणजे दूध शेती. आणि दुधासाठी जे जनावरांना चारा लागणार आहे त्याला पर्यायी एकच तेवढं म्हणजे वैरणीसाठी जे आहे ते गायरान आहे. आणि या गायरानाच्या माध्यमातून चारा उपलब्ध करून आज कित्येक हजारो जनावर त्या ह्याच्यावरती जगत आहेत. त्यामुळे माझी शासनाला विनंती आहे की बाबा हा प्रोजेक्ट इथे थांबवा. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.